आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी माननीय आमदार संजय केळकर सरांना विनंती करीन की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. सर प्लीज. MCHIच्या 23व्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर MCHIचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी समोर उपस्थित असलेले बंधूंनो आणि भगिनींनो, 23 वर्ष MCHI या ठिकाणी ठाण्यामध्ये सातत्याने प्रदर्शन भरवतं, प्रॉपर्टी प्रदर्शन भरवतं आणि ठाणं वाढतं आहे, ठाणं मोठं होतं आहे. ठाण्यामध्ये फर्स्ट डेस्टिनेशन लोकांचं ठाणं आहे आणि त्याच्यामुळे या ठाण्यामध्ये अनेक विकासकांचं देखील फार मोठं योगदान या ठाणे शहराच्या उन्नतीसाठी आहे. या ठाणे शहराच्या सगळ्याच विकासामध्ये अनेक बिल्डरचं पण योगदान आहे. मी या ठाण्यामध्ये गेली 4 पिढ्या राहतो आहे. या ठाण्यामध्ये मी भूमिपुत्र आहे. 4 टर्म मी आमदार म्हणून आहे. अनेक वेळेला मी MCHIच्या वार्षिक प्रॉपर्टी एक्झिबिशनला आलेलो पण नाही आहे, कारण की मला बिल्डिंग लाईनमधलं काहीच कळत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की हा आमदार आहे का कोण आहे, कारण आमदार जो असतो तो बिल्डर पण असतो, आमदार जो असतो तो डेव्हलपर पण असतो, आमदार जो असतो तो विकासक पण असतो. असं सर्वसाधारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. परंतु या ठाणे महापालिकेमध्ये चौथ्या मजल्यावर न गेलेला माणसाला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. तो चौथा मजलाच मी बघितलेला नाही. परंतु मला एवढं कळतं की या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये कोण योग्य पद्धतीने योगदान देत आहे आणि कोण देत नाही. आणि त्याच्यामुळे माझा त्या बाबतीमध्ये कटाक्ष असतो की जो चांगलं काम करतो आहे त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि जो रहिवाशांना फसवतो आहे, जो रहिवाशांची अनेक प्रकारे प्रतारणा करतो आहे, तर त्याला देखील रहिवाशांच्या बाजूने आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि ते देखील मी करत असतो. त्याच्यामुळे दोन्ही रोल आमचे या ठिकाणी चालू आहेत. परंतु या प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या माध्यमातून फार मोठं 3 दिवसापासून लोकांचा ओघ आहे आणि लोकांचं या ठिकाणी फार मोठं आपल्याला डिमांड आहे, कारण की अतिशय कल्पकतेने या ठिकाणी विविध प्रकारे विविध भागामध्ये आपण इमारती उभ्या केलेल्या आहेत, बांधलेल्या आहेत आणि मुंबईला देखील लाजवेल अशा प्रकारचं या ठाण्याची ग्रोथ जी आहे, ही ग्रोथ तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळे होते आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स चालू आहेत. अनेक प्रकारचे प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमधलं, राज्य सरकारच्या मधनं या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं वाढतं आहे, मोठं होतं आहे. याच्यामध्ये कोणा एकाचं कॉन्ट्रीब्युशन नाही, तर याच्यामध्ये अनेक लोकांचं सहभाग लागतो, अनेक लोकांचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन लागतं आणि ते जर बॅलन्स झाला तर योग्य पद्धतीने या ठिकाणी निश्चितपणे या शहराची समतोल विकास ज्याला म्हणतो आपण, हा समतोल विकास देखील या ठिकाणी होतो. इमारतींचं क्लस्टर देखील करण्याचा आता शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. तसा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कसं होईल त्या दिशेने देखील वाटचाल योग्य दिशेने होण्याची गरज आहे. आता या ठिकाणी भुयारी मार्गाचं काम चालू आहे. या ठिकाणी मेट्रो आता लवकरच सुरू होते आहे. या सगळ्या याला तोंड देण्याकरता आपल्या सगळ्यांचं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होणाऱ्यांचं, इमारतींच्या विकासकांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान लागतं. त्याच्याकरता माझं ठाणं चांगलं झालं पाहिजे. बघा, मी ठाणेकर आहे, त्याच्यामुळे इथे कुठलं काही चुकीचं असेल तर मी कोणालाच सोडत नाही.
माझं शासन असलं तरी देखील मी शासनाला देखील योग्य वेळेला त्यांच्या निदर्शनास आणून देतो. कारण माझं ठाणं हे चांगलं झालं पाहिजे. हे ठाणं जे आहे ते केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नावारूपाला आलं पाहिजे. आणि सगळ्याच दृष्टीने केवळ ही शहर जे आहे ते केवळ इमारतींचं शहर नाही आहे. या शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक अशा प्रकारचा एक फार मोठा वारसा मिळालेला आहे. आणि तो वारसा देखील टिकवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि तो वारसा टिकवत असताना आधुनिक ठाणं देखील कसं विकासाकडे जाईल याच्याकडे देखील आपण त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देखील आमचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण अतिशय आग्रहाने या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि मला अतिशय आनंद झाला. सचिन मिराणीजी असतील, आमचे बोरकर असतील, बोरकरांनी तर ठाण्याकरता केवळ मी शब्द टाकला की आपण एक आदर्श नाला लोकसहभागामधून उभा करूया. महापालिकेचे नाले आणि त्याची नालेसफाई, त्या नालेसफाईमधली हातची सफाई ही सगळी बघून आम्हाला वीट आला. त्याच्यामुळे आम्हीच लोकसहभागामधनं काहीतरी केलं पाहिजे या भावनेमधनं आम्ही यांना विनंती केली. आणि त्यांनी त्या ठिकाणी ठाणे शहरामध्ये मासुंदा तलावाच्या समोर या सगळ्या लोकसहभागामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा झाला. आणि आदर्श नाले बांधणी कशी असली पाहिजे याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलं. मी आपल्याला देखील आवाहन करेल की आपण या शहरामध्ये इमारती उभारतायत, आमचे नाले उघडे आहेत, हे नाले कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे. महापालिकेकडे पैसे येतील न येतील पण लोकसहभाग हा देखील फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आधारित आपण या शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सुधारण्याकरता जे जे करायला लागेल ते आपण अवश्य हक्काने या तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहण्याचा निश्चितपणे चांगल्या कामाकरता आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही पाठीशी उभे राहतो. या MCHIच्या निमित्ताने या सगळ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि अन्य सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे ठाणं एका दिशेने सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण सगळेच जण याच्यामध्ये सहभागी होऊया असं आव्हान करतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद.